Praise God from whom all blessings flow. Praise Him above, just here below. Oh, praise Him, hallelujah. Praise Him above the heavenly host. Praise Father, Son, and Holy Ghost. Oh, praise Him, oh, praise Him. Hallelujah, hallelujah, hallelujah. सुवंद्य देवा परात्पर स्तवा होत्या स्वर्गी भुवर स्तुती करा हालेलुया. ओ बाप पुत्र आत्मा जान प्रेक्याला द्यानंत मान स्तुती करा हालेलुया हालेलुया हालेलुया. सर्वजण आपण खाली बसून घेऊया. आपण पुढे जाऊन परमेश्वराची आराधना करणार आहोत आणि त्या दिवसाचं स्मरण करत असताना आपण गीत गाऊन परमेश्वराला धन्यवाद देऊया. सुरुवातीलाच आपण येशूच्या रक्ते भरले दुनियाचे कुंड जाण हे गीत गाऊन आपण परमेश्वराची स्तुती करूया.
सर्वजण मिळून आपलं लक्ष परमेश्वराकडे लावूया. पुन्हा एकदा 2000 वर्षापूर्वी आपल्या सर्व मनुष्य जातीच्या पापांकरता प्रभू येशू ख्रिस्ताचं जे महान बलिदान आणि अर्पण त्या वधस्तंभावरती झालं, त्या दिवसाचं स्मरण, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याचं स्मरण, त्याच्या जीवनाचं स्मरण, तो एक जो देवाचा पवित्र त्या वधस्तंभावरती आमच्यासारख्या सर्व अपराध्यांच्या पापांकरता शिक्षा भोगण्याकरता त्या वधस्तंभावरती ज्या दिवशी मारला गेला, देवपित्याने त्याला त्या वधस्तंभावरती त्याला हाणले, त्याला अपमानित केलं, त्याला सर्व प्रकारच्या वेदना आणि दुःख, कष्ट, त्रासामध्ये तो त्या वधस्तंभावरती देवाचं आणि पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो त्या वधस्तंभावरती आमच्या अपराधांसाठी तो मारला गेला. त्या दिवसाचं, त्या कार्याचं आम्ही स्मरण करत असताना प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना सहाय्य करो की त्याचं जे मर्म आहे ते आम्ही सर्वांनी ओळखून घ्यावं. त्याचा उद्देश, त्याचं कार्य, त्याची अद्भुत प्रीती, त्याची कृपा, त्याची दया आम्हावरती कशा प्रकारे झाली समजण्यासाठी परमेश्वराने आपलं सहाय्य करावं. यासाठी आपण प्रार्थना आणि आपलं लक्ष त्याच्या वचनाकडे लावूया. आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही पुन्हा एकदा तुला धन्यवाद देतो आणि तुझे आभार मानतो प्रभूजी. या संध्याकाळच्या समयी पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त जो आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती मारला गेला, त्याचं महान बलिदान अर्पण देवापा आमची जागा त्याने त्या वधस्तंभावरती घेतली प्रभू. याचं स्मरण आम्ही करत असताना योग्य प्रकारे तू आम्हाला तुझं गौरव करण्यासाठी सहाय्य कर प्रभूजी. आणि त्या वधस्तंभाच्या छायेमध्ये, त्याच्या प्रकाशामध्ये प्रभू आम्हाला आमची विद्रूपता दिसावी प्रभू. आम्ही किती पापी आणि किती भ्रष्ट आहोत प्रभूजी, हे आम्हाला समजावं. यासाठी प्रभू तुझ्या आत्म्याचं कार्य आमच्यामध्ये तू होऊ दे. हो प्रभू, आम्ही कोणीच आमच्या स्वतःच्या सत्कृत्याने, आमच्या चांगल्या वागण्याने प्रभू आमच्या स्वतःचं तारण करू शकत नाही. देवाप्पा, आम्हाला केवळ ख्रिस्ताची गरज होती. आणि आजही देवाप्पा आमच्या कोणत्याही धार्मिक कृत्यांमुळे प्रभूजी आम्ही आमच्या पापापासून सुटू शकत नाही. केवळ प्रभू येशू ख्रिस्ताने जे 2000 वर्षापूर्वी आमच्यासाठी या जगामध्ये पृथ्वीवरती मानवरूप धारण करून तो आला, त्याने पवित्र जीवन जगून प्रभू तुझं आज्ञापालन केलं, तुला संतुष्ट केलं. तुझा क्रोध त्या वधस्तंभावरती आमच्या अपराधांसाठी जो क्रोध होता तो त्यांनी सहन केला प्रभूजी. याकरता आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी. खरोखर प्रभू, ख्रिस्त जर नसता तर आजही आम्ही प्रभूजी नाशामध्ये आणि पापाच्या मार्गामध्ये अंधकारात असतो प्रभूजी. ख्रिस्ताची सुवार्ता प्रभू योग्य वेळेस तू आमच्यापर्यंत येऊ दिलीस आणि प्रभूजी तुझ्या वचनातून प्रभू तू आमच्याशी बोललास, आम्हाला आमचे पाप दाखवले, आम्हाला तुझी कृपा किती अद्भुत आणि महान आहे प्रभूजी हे तू शिकवलास. याकरता आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो प्रभूजी, तुझी स्तुती करतो, तुझं नाव आम्ही उंचावतो प्रभूजी. आम्ही आनंद करतो प्रभूजी, कारण आता आम्ही त्या न्यायाच्या भयामध्ये आम्ही नाही प्रभूजी, कारण ख्रिस्ताने आमचा दंड भरलेला आहे, आम्हाला मुक्ती दिलेली आहे, आमची सुटका केलेली आहे. म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही या संध्याकाळी प्रभू तुझ्या वचनातून या गोष्टी सर्व काही शिकत असताना, स्मरण करत असताना तुझं सहाय्य आम्हाला तू कर तुझ्या वचनातून आणि तुझ्या आत्म्याने प्रभूजी तू आमच्याशी बोल अशी तुला विनंती करतो. इथून पुढच्या सर्व सभेमध्ये तू आमचं सहाय्य करता हो. आमचं धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने प्रार्थना करत आहे, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं जे महान बलिदान त्या दिवशी झालं, त्याच्या अगोदर झावळ्याच्या रविवारपासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या यरुशलेमेत प्रवेश झाल्याच्या दिवसापासून ते वधस्तंभापर्यंत तो त्याचा जो काही प्रवास होता, त्या प्रवासाविषयी आपण काही गोष्टी पाहणार आहोत. आणि आपल्यामध्ये ब्रदर प्रशांत आहे, प्रशांत पाटील यांना मी विनंती करतो, ते वचनातून यावेळेस आपल्याला बोध करते.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. चार ओळीचं एक गीत मी गातो. येशू कृपा ही जाणता अन्य जनासी वर्णिता, होई मनास हर्ष फार, प्रीती असे किती अपार, थोर गौरवी येशू, थोर गौरवी येशू, स्तंभी अर्पुनिया स्वप्राण, संपूर्ण साधियेले त्राण. आज या गुड फ्रायडे जो उत्तम शुक्रवार आहे त्याच्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. परंतु मला सांगू द्या प्रियांनो की आपलं हे ख्रिस्ताचा जो वधस्तंभ आहे किंवा या सर्व गोष्टी, तर त्याच्याबद्दल आपण फक्त एकच दिवस किंवा त्याच दिवशी फक्त आठवण करू नये. जसं आपण नाताळाबद्दल बोलतो की ख्रिस्त जयंती फक्त त्याच दिवशी आपण साजरी करू नये, तर त्या ख्रिस्त जन्माचा आनंद आपल्याला नेहमी झाला पाहिजे. आणि तसंच जो ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे तर तो आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. पौल 1 करीन 2:2 मध्ये म्हणतो की कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त, याशिवाय तुम्हामध्ये दुसरे काही जमेस धरू नये, आणि असा निश्चय मी केलेला आहे. आणि म्हणून आपल्या आपल्या जीवनासाठी, आपल्या मृत्यूसाठी आणि आपल्या सुवार्तेसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी तो वधस्तंभ ख्रिस्ताचं ते वधस्तंभावरील बलिदान, जो ख्रिस्त आमच्यासाठी त्यांनी जे अर्पण दिलं ते फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण काही गोष्टी बघणार आहोत. जो मागचा जो प्रवास आहे रविवारपासूनचा, आणि रविवारपासून जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे आपण जावळ्यांचा रविवार त्याला म्हणतो किंवा पाम संडे. आणि त्या दिवशी काय झालं तर यरुशलेमात जयोत्सवाने त्याचा प्रवेश झाला. परंतु मला हे सांगू द्या प्रियांनो की येशू ख्रिस्ताचं हे जे बलिदान आहे किंवा जे अर्पण आहे, जी मुक्तीची योजना आहे, तर ती हा काही ॲक्सिडेंट नव्हता, तर हे अपेक्षित होतं किंवा ते भाकीत वर्तवण्यात आलेलं होतं. आणि ही देवपित्याची जगाच्या स्थापनेच्या पूर्वी केलेली मुक्तीची योजना होती. आणि म्हणून हा कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट नव्हता, तर ते पूर्ण नियोजित होतं, ते अपेक्षित होतं. अशा रीतीच्या या सर्व घटना आहेत आणि त्या अद्भुत आहेत, त्या अगम्य आहेत आणि त्या अनकलनीय आहेत, आपल्याला कळण्याच्या बाहेरच्या आहेत त्या. आणि जर आपण बघितलं त्यावेळेस जे पुस्तक आहे त्या यशाला शुभवर्तमान म्हणतात जुन्या करारातलं. आणि त्या ठिकाणी बरेच भाकीत येशू ख्रिस्ताच्या मरणाबद्दल आपल्याला तिथं बघायला मिळतात. आणि जर आपण बघितलं तर जेवढे पण वेगवेगळ्या ठिकाणी आपण पुढे जाऊन मी शॉर्टमध्ये अगदी बघणार आहे, आणि पुढे जाऊन आपण काही गोष्टी बघणार आहे की कशा रीतीने या सर्व भविष्यवाण्या पूर्ण झाल्या. त्यामुळं जर आपण बघितलं तर ती पूर्ण परिस्थिती त्या देवपित्याच्या नियंत्रणामध्ये होती. येशू ख्रिस्त त्या देवपित्याच्या नियंत्रणामध्ये होती. आणि ती भाकीत कशा रीतीने पूर्ण झाली ते आपण बघतो. त्याचप्रकारे जी वेळ आहे किंवा काळ आहे त्याच्यावर देखील त्या देवाचं नियंत्रण होतं आपण बघतो. आणि काळाची पूर्णता झाली, गलती 4:4 आपल्याला माहिती आहे. आणि कशा रीतीने सर्व गोष्टी पूर्णत्वास गेल्या हे देखील आपल्याला माहिती होतं. ज्या वेळेस आपल्याला माहिती आहे येशू ख्रिस्त या जगामध्ये म्हणजे त्यांनी सेवा सुरू केली, त्यावेळेस त्यांनी कितीतरी जणांना सांगितलं की तुम्ही आत्ताच हे कोणाला सांगू नका. आणि इव्हन पेत्राला पण त्यांनी सांगितलं की मी ख्रिस्त जो देवाचा पुत्र आहे तू आत्ताच कोणाला सांगू नकोस. आणि ज्यावेळेस मत्तई 26:45 मध्ये मग त्यावेळेस तो नंतर म्हणतो की पहा घटका जवळ आली आहे आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. आणि त्यामुळे वेळेवर आणि सर्व गोष्टीवर त्याचं नियंत्रण होतं, आणि प्रत्येक भौतिक गोष्टीवर देखील त्याचं नियंत्रण होतं हे आपल्याला बघायला मिळतं. आणि तिथे अंधकार, ज्यावेळेस त्याचा मृत्यू झाला तिथे अंधकार झाला,
त्या कशा रीतीच्या त्या घटना होत्या, त्या सार्वभौम हात त्या ठिकाणी होता हे आपण बघतो. थडगी उघडली गेली, मेलेले उठवले गेले. या सर्व ठिकाणी त्या देवाचा सर्वाधिकार किंवा त्याचं सार्वभौमत्व आपल्याला पाहायला मिळतं हे आपण बघतो. आणि जर आपण बघितलं तर जे पाम संडे आपण जिथून सुरुवात करत आहोत, तर तिथे यरुशलेमेमध्ये ज्यावेळेस त्याचा प्रवेश झाला, तिथं म्हटले की सियोनाच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो सौम्य आहे. आणि जकर्या 9:9 मध्ये आपल्याला माहिती आहे की ती भविष्यवाणी जी करण्यात आली होती ती पूर्ण झालेली आपण तिथं बघतो. आणि सौम्यता आणि लीनता, तो जो महान राजा होता आपला, तो कशा रीतीने त्या गाढवावर बसून तो नम्र झाला, आपल्यासाठी लीन झाला हे आपण बघतो. आणि फिलिप्पीकरास पत्रामध्ये देखील आपण बघतो की तो आमच्यासाठी त्यांनी मरण, आणि तेही वधस्तंभावरचं मरण त्यांनी सोसलं, आणि येथपर्यंत आज्ञापालन करून तो इतका नम्र झाला आपल्यासाठी आपण बघतो. आणि खरोखर जर आपण मत्तई 28 आपल्या सर्वांचं परिचयाचं वचन आहे, तिथं असं म्हटलंय की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि त्याच्याच पुढचं वचन आहे, आणि तिथं तो असं म्हणतो की मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या मजपासून तुम्ही शिका, म्हणजे तुम्हाला ती विश्रांती मिळेल किंवा तो विसावा मिळेल. आणि म्हणून ती सौम्यता आणि तो कशा रीतीने तो राजा त्याने जयोत्सवाने प्रवेश केला, ह्या सर्व गोष्टी आपण तिथं बघतो. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर मंदिराचं शुद्धीकरण आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण बघतो की यहुदा विश्वासघात करतो. 30 चांदीच्या नाण्यांसाठी तो कशा रीतीने पकडून देण्यासाठी संधी शोधायला लागतो हे आपण बघतो. आणि ते जखऱ्यामध्ये त्याचा देखील उल्लेख आहे 11-12 मध्ये. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो तर आपल्याला जे शेवटचं भोजन आहे वलांडणाचं, त्याच्याबद्दल आपल्याला बघायला मिळतं. वलांडणाचे भोजन आणि दुःख भोगण्यापूर्वी येशू ख्रिस्ताची ती इच्छा होती की जो वलांडणाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त आहे त्याचं अर्पण होण्याच्या आधी, आणि पुन्हा देवाचं राज्य जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो पुन्हा ते घेणार नव्हता, अशा रीतीचं ते भोजन होतं. आणि ते प्रतिकात्मक होतं, ते भाकरी आणि द्राक्षारस आणि या सर्व गोष्टी. आणि तिथून पुढं तो म्हणाला की हे माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा. आणि हे काय म्हणण्यात आलेलं आहे त्याला, तर ते नवीन कराराचं ते रक्त आहे, जे बहुतांच्या पापांच्या क्षमेकरता ओतलं गेलं जाणारं ते रक्त होतं. आणि हे देखील आपण बघतो. पुढं जर आपण गेलो तर गेतशेमने बागेमध्ये येशू ख्रिस्ताचं त्या ठिकाणी तो जातो, आणि जैतुनाचं जे डोंगर आहे त्या ठिकाणी आपल्याला तिथं तो गेलेला बघायला मिळतो. आणि 3 वेळा तो देवपित्याला तिथं प्रार्थना करतो हे देखील आपण बघतो. आणि जर ख्रिस्ताच्या मृत्यूच्या जर त्याच्या वेदनेची जर सुरुवात आपण बघितली तर त्या ठिकाणी येऊन झालेली आपण बघतो. तो काय म्हणाला तिथे आपल्याला माहिती की होईल तर हा प्याला माझपासून टळून जाओ, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि देवाचे सेवक या पॅसेजबद्दल, देवाचे सेवक चार्ल्स स्पर्जन असं या पॅसेजबद्दल म्हणतात की 1880 साली त्यांनी एक सर्मन दिला होता, 1880 साली. आणि ते असं म्हणतात की ख्रिस्ताबद्दल ऐकणे किंवा वाचणे तुमच्यासाठी पुरेसे ठरणार नाही. ते असं म्हणतात, तुम्ही स्वतःचे विचार स्वतः करावेत आणि तुमच्या प्रभूचा विचार करावा तुम्ही. आणि पुढे ते असं म्हणतात की जर तुम्हाला येशूला ओळखायचं असेल तर त्याच्याशी स्वतःला कोंडून घ्या, म्हणजे पूर्णपणे त्याच्याबरोबर तुम्ही वेळ घालवा, त्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही, कारण ह्या तुमच्या आकलनाच्या पलीकडच्या या गोष्टी आहेत. आणि म्हणून गेत्सेमनी बागेमधील त्याचं जे सर्व घटना आहेत, या सर्व गोष्टी तिथून त्याच्या खरे वेदना किंवा त्या दुःख सहनाला सुरुवात झाली आपण असं म्हणू शकतो. आणि पुढं त्यांनी त्याच वेळेस शिष्यांना हे देखील सांगितलं की परीक्षेमध्ये पडू नये म्हणून उठून तुम्ही प्रार्थना करा, हे देखील तो जाताना सांगून जातो. हे आपण हे बघू शकतो. आपण जर बघितलं या सगळ्या घटना घडत आहेत. आणि त्यानंतर त्याला पुढे जाऊन आपण बघतो की येशूला अटक होते, आणि मग पुढे जाऊन पेत्र येशूला नाकारतो हे देखील आहे बघतो आपण. त्याच्यानंतर मुख्य याजकापुढं येशूची चौकशी होती. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण बघतो की रोमी सुभेदार जो पिलात आहे तो म्हणतो की याच्यामध्ये मला काही दोष आढळत नाही, है ना, तो नीतिमान आहे. आणि तेव्हापासून आणि मग परत तो त्या हेरोदाकडे पाठवतो, कारण तो गालिल प्रांतामधील होता. आणि हेरोदाकडे तो गेल्यानंतर हेरोद देखील त्याची थोडी चेष्टा टवाळकी करतो आणि पुन्हा त्याला पिलाताकडे पाठवतो.
आणि मग त्याच्यानंतर तिथं असं म्हणण्यात आलेलं आहे की त्यानंतर त्यांचं मधील जे वैर होतं ते संपुष्टाला आलं, त्यांच्यामध्ये मैत्री झालेली आपण बघतो. आणि या सगळ्या गोष्टी आपण इथं बघू शकतो की कशा रीतीने ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि हे देवाच्या अधिकाराखाली त्याच्या नियोजनामध्ये त्याची जी मुक्तीची योजना होती त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी चालू आहेत हे देखील आपण बघतो. आणि नंतर येशूला वधस्तंभी खिळण्यात येतं आणि पिलात त्यावेळेस एक दोषपत्रक तिथं लिहून त्या वधस्तंभावर लावतो आणि ते लॅटिन, हिब्रू आणि ग्रीक भाषांमध्ये यहुद्यांचा राजा जो नाशोरी येशू आहे अशा रीतीचं ते फलक तिथं लावण्यात येतं हे देखील आपण बघतो. आणि आपल्याला माहिती आहे की जे वधस्तंभावरचं मरण आहे ते अतिशय क्रूर असं, घृणास्पद आणि लज्जास्पद असं ते मरण त्यावेळेस मानलं जायचं. आणि ही पर्शियन प्रथा होती आणि ही यहुदी लोकांना न आवडणारी प्रथा होती. कारण देवाचं वचन सांगतं गलती 3:13 मध्ये पौल म्हणतो की आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. आणि तो अनुवादमध्ये आपण त्याचा उल्लेख बघतो. आणि जर ही हा म्हणजे देहदंडाचा अतिशय वाईट प्रकार समजला जायचा त्यावेळेस हा. आणि काही त्यावेळेसचे जे लेखक आहेत ते असं म्हणतात की त्या जो वधस्तंभ आहे त्याला ते क्रिमिनल वूड म्हणायचे, गुन्हेगारी लाकूड, क्रिमिनल वूड, किंवा काही जण त्याला कुप्रसिद्ध खांब म्हणायचे, इनफेमस टेक. तर अशा रीतीचं अतिशय वाईट आणि लज्जास्पद असं मरण त्या ख्रिस्ताने आपल्यासाठी सहन केलेलं आपण बघतो. आणि वधस्तंभावर काय काय गोष्टी झाल्या ह्या बघत असताना आपण थोडंसं पुढे जाऊया आणि शेवटचा काही भाग बघूया आपण. आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस पुढे जाऊन वधस्तंभावर त्याला खेळण्यात आलं त्यावेळेस त्यांनी 7 उद्गार देखील काढले, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. आणि जे कवटी म्हटलेल्या जागी त्याला नेण्यात आलं आणि जे 2 अपराधी शेजारी होते त्यांच्यामध्ये त्याला खेळण्यात आलं. आणि तेव्हा येशूने पहिला उद्गार काढला आणि तो म्हणाला की तेव्हा येशू म्हणाला, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्याला समजत नाही. आणि जर यशया 53:12 मध्ये बघितलं तर तिथं त्याचा उल्लेख आहे. प्रत्येक भाकीत कसे पूर्ण होत गेले ते आपण इथं बघू शकतो. आणि तिथं असं म्हणण्यात आलेलं की अपराध्यांसाठी मध्यस्थी केली त्यांनी, अपराध्यांसाठी, आणि त्यांनी त्यांच्यासाठी क्षमा मागितली देवपित्याजवळ, हे आपण बघतो. आणि तेव्हा येशू म्हणाला, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना कळत नाही. पहिलं हे बघितलं आपण, जो क्षमेचा उद्गार होता, क्षमेचा उद्गार. दुसरा उद्गार आहे तारणाचा उद्गार. आणि लूक 23:43 मध्ये आपण तो बघतो. आणि जो त्याच्या शेजारी जो अपराधी आहे तो येशू शेजारी टांगलेला, आणि तो म्हणाला की हे येशू तू आपल्या राजाधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण कर. आणि तेव्हा येशूने म्हटले, मी तुला खचित सांगतो तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आणि आपल्या प्रत्येकाला हे सगळे उद्गार, 7 उद्गार माहिती आहेत. आपण हे नेहमी वाचलेले आहेत, बऱ्याच वेळा वेगळ्या चर्चेसमध्ये याचा आपण अभ्यास ऐकलेला आहे. हे फक्त मी एक उजळणी, रिकॅप चालू आहे आपला. मेन संदेश आपल्याला पुढे येणार आहे. आणि हा येशू ख्रिस्त ज्यावेळेस राजाधिकाऱ्याने येशील त्यावेळेस तो आठवण कर म्हणतो. आणि मी तुला खचित सांगतो, येशू ख्रिस्त म्हणतो की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आणि देवाचे सेवक चार्ल्स स्पर्जन असं म्हणतात की जर आपलं जे तारण आहे तर जे तारण आहे ते जर कृत्यांवर अवलंबून असलं असतं तर नक्कीच येशू ख्रिस्त त्या चोराला म्हणू शकला नसता की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील, कारण त्या चोराने तर कुठलेच चांगले कृत्य केले नव्हते, है ना. आणि म्हणून आपलं जे तारण आहे आपल्या प्रत्येकाला माहिती, इफिस 2 मध्ये 8, 9, 10 मध्ये, की आपलं जे तारण आहे ते त्याच्यावरील विश्वासाने कृपेच्या द्वारे तारण आहे. आणि ते कुठल्याही प्रकारे आपल्या कृत्यांनी झालेलं नाही, त्यामुळे आपण कोणी आढ्यता त्याच्याबद्दल बाळगू शकत नाही. तर ते जे आपण सत्कर्म करतो किंवा काय आहे तर ते पुढे जाऊन करतो, त्या तारणाचा तो परिणाम आहे. तारणासाठी ती अट नाहीये, तर तारणाचा तो परिणाम आहे, हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे जाऊन आपण बघितलं तर तिथे तिसरा उद्गार आहे. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे असलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा हा तुझा पुत्र. मग त्याने शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि आपल्याला माहिती आहे की
आपला हा ममतेचा उद्गार आपण बघू शकतो, ममतेचा उद्गार. आणि आपला जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव देखील होता. आणि या सर्व भावना किंवा त्या जबाबदाऱ्या त्या सर्व गोष्टींचं त्यांनी तंतोतंत पालन केलेलं आपण बघतो. या भूतलावर असताना तो निष्कलंक जीवन जगला आणि कशा रीतीने त्यांनी सर्व गोष्टी भावना आणि सर्व गोष्टी त्याला होत्या हे आपण इथं बघू शकतो. पुढं चौथा उद्गार आपण बघतो की दुःखाचा उद्गार. आणि मत्तई 27 मध्ये आज त्याचा उल्लेख आहे. आणि तिसऱ्या प्रहरी असं म्हटलंय की एलोई एलोई लबा लबा सबक्कथनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. आणि किती अद्भुत आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तो येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्या देवा तू माझा त्याग का केला. आणि इथं जर आपण बघितलं जर जे त्रैक्य देवातील ज्या 3 व्यक्ती आहेत त्यांची सहभागिता, घनिष्ठ सहभागिता आपल्याला त्यांच्यामध्ये होती हे आपल्याला माहिती आहे. आणि तिथं आपण बघतो की दैवी वियोग बघतो, दैवी एकमेकांपासून ताटातूट झालेली बघतो. आणि हे बुद्धीच्या आपल्या समजण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत या. देवापासून वेगळा विभक्त झालेला आपण बघतो. आणि तो म्हणतो की माझ्या देवा तू माझा त्याग का केला. आणि पिता आणि पुत्रामधील एक सार्वकालिकतेमधील त्यांची जी सार्वकालिकता होती त्याच्यामधील हा एक दुःखद क्षण आपण बघतो की त्यांच्यामधील झालेली ताटातूट. आणि आपल्याला माहिती की देव ही ताटातूट कशामुळे झाली, तर देव पापाकडे पाहू शकत नाही आणि देव पवित्र आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि हे सर्व गोष्टी त्याच्यामुळे झाल्या. त्याच्यानंतर आपण बघितलं तर 5वा जो उद्गार आहे क्लेशाचा उद्गार. आणि योहान 19:28 मध्ये आपण बघतो. आणि तिथं असं म्हटलं की यानंतर सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असं म्हटलं. आणि या सर्व शास्त्रलेख पूर्ण व्हावं हे सर्व भाकित पूर्ण व्हावेत म्हणून झालेल्या गोष्टी आहेत. हे देखील आपण लक्षात ठेवूया. आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना तो पूर्ण मनुष्य होता आणि पूर्ण देव होता हे आपण लक्षात ठेवूया प्रियांनो. आणि त्याला शारीरिक वेदना होत्या, त्याला तहान होती, भूक होती. आणि या सर्व गोष्टी आपण इथं बघू शकतो. त्याच्यानंतर पुढं गेल्यावर तिथं असं म्हटलं की 6वा उद्गार आणि तो आहे की विजयाचा उद्गार. आणि आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं की पूर्ण झाले आहे. आणि आपल्याला माहिती की काय काय पूर्ण झालेलं आहे. आणि जरी त्याचं मरण अजून झालेलं नव्हतं तरी सुद्धा तो आधीच म्हणाला की पूर्ण झाले आहे. आणि ही येशू ख्रिस्ताचं जर तुम्ही जर काही आधीचे जर उल्लेख बघितले, जर संदर्भ बघितले तर आपल्याला हे बघायला मिळतं की येशू ख्रिस्त ही त्याची तो म्हणत असे अशा बऱ्याच वेळा. जर आपण योहान 17:4 मध्ये असं बघितलं तर तिथं असं म्हटलं की जे काम तू मला करावयास दिले ते समाप्त करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. आधीच तो म्हणतो है ना. तर त्यामुळं जरी तो त्याचा मृत्यू झाला नव्हता तरी सुद्धा तो आधीच म्हणत आहे की पूर्ण झाले आहे. आणि काय पूर्ण झाले आहे तर आपल्याला माहिती आहे की जे भविष्य लेख आहेत त्याची पूर्णता झालेली, दुःख सहन पूर्ण झालं, उद्धाराचं कार्य पूर्ण झालं. आणि प्रायश्चित्ताची पूर्णता झाली, नियमशास्त्राचे जे अटी होत्या त्यांची परिपूर्तता झाली आपण बघतो. आणि सैतानाचं जे सामर्थ्य होतं त्याचा नाश आपण झालेला तिथं बघतो. आणि आपल्याला माहिती आहे जी पहिली सुवार्ता उत्पत्ती 3:15 मधील ती आपण बघतो, ती पूर्ण झाली. आणि पुढे आपण बघतो 7वा उद्गार समाधानाचा उद्गार. येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देऊ. त्यांनी आपला प्राण सोडला. आणि हे लक्षात असू द्या की तो मोठ्याने ओरडून बोलला, त्याला अजून पण शक्ती होती. त्यांनी त्याच्या असं नव्हतं की त्यांनी प्राण सोडून दिला किंवा त्याच्यामध्ये शक्ती कमी झाली असं नव्हतं. तर तो उंच ओरडून त्यांनी तो बोलला, त्याच्यामध्ये ती शक्ती होती. आणि त्यांनी प्राण स्वतःहून सोडलेला आपण बघतो. त्यांनी तो आपोआप मरण पावला नाही हे देखील आपल्याला माहिती आहे. पिलात देखील म्हणाला की हा एवढा लवकर कसा काय मरण पावला है ना. तर त्यांनी स्वतःहून सोडला नव्हता. आणि म्हणजे त्याचा प्राण असाच गेला नव्हता, त्यांनी तो स्वतःहून जाऊ दिला हे आपण बघतो. आणि जर योहान 10 आणि 15 आणि 18 वचनामध्ये जर आपण बघितलं तर तिथं असं बघतो आपण त्याने स्वतःहून तो अर्पण केला. आणि तो म्हणतो की मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. आणि पुढे जाऊन म्हणतो की कोणी तो माझ्या हातून घेत नाही तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. आणि म्हणून तो म्हणतो की माझा आत्मा मी तुझ्या स्वाधीन करतो. तर त्यांनी स्वतःहून त्याला तो प्राण देण्याचा की म्हणजे स्वतःचं
सर्व गोष्टी देण्याचा, स्वतःचा जीव देण्याचा तो अधिकार त्याला होता, हे आपण इथं बघू शकतो. आणि अ, या सर्व गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस शेवटच्या गोष्टी आपण काही बघू शकतो याच्यामध्ये, की अ, या त्या वधस्तंभावर त्याचा ज्यावेळेस मृत्यू झाला, त्यावेळेस अजून काही गोष्टी घडल्या त्यावेळेस तिथे, बरोबर. आणि तिथं काय झालं तर जो पडदा होता तो दुभंगला, है ना, वरपासून खालपर्यंत मधोमध तो दुभंगला. आणि ही महत्वाची घटना आपण तिथं बघतो, की कशा रीतीने त्या मंदिराचा जो पडदा आहे तो दुभंगला. आणि त्याच्यामुळं काय झालं तर देवाकडे जाण्याचा जो आपला मार्ग आहे तो मोकळा झाला आणि आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो. जो समेट आहे तो त्या ख्रिस्तामुळं झालेला आपण बघतो. त्याच प्रकारे तिथं आपण बघतो की त्यावेळेस अंधकार पडला ना, दैवी अंधकार पडला. आणि देवाचा न्यायाचं ते प्रतीक आहे. आणि तो देवाचा जो कोप होता तो त्यावेळेस तिथं ओढवलेला आपण बघतो. आणि अ, हे या महत्वाच्या गोष्टी आपण तिथं बघू शकतो. त्यानंतर तिथं आपण बघतो की देवाची दया, त्याची प्रीती आपण तिथं पाहतो, कारण त्यांनी स्वतःहून त्याला अर्पण, देवाने त्याच्या पुत्राला आपल्यासाठी अर्पण केलेलं आपण पाहतो. आणि आपल्या पापांच्या क्षमेसाठी. त्याच्यानंतर आपण तिथं बघतो की भूमी कापली, भूकंप झाला. आणि देव एक दिवस कशा रीतीने जगाचा न्याय करील, तो राजा म्हणून येईल आणि आपण देखील त्या राज्याचा भाग असू. आणि सर्व गोष्टी त्या तिथे झालेल्या आपण बघतो. आणि शेवटी आपण बघतो की मृतांचे किंवा संतांचे पुनरुत्थान हा तिथे झालेला आपण बघतो. आणि हा तो पुरावा आहे. आपणही एक दिवशी जिवंत होऊ आणि सदा सर्व काळासाठी त्याच्याबरोबर राहू. हे आपण या सर्व गोष्टी इथं शिकू शकतो. आणि हा रिकॅप आहे. मागच्या या सर्व गोष्टी आपण तिथे झालेल्या बघू शकतो. पाम संडे पासून काय काय गोष्टी घडल्या आणि कशा रीतीने तिथं सर्व भविष्यवाण्या पूर्ण झाल्या हे देखील आपण बघू शकतो. जर भविष्यवाण्या जर बघितल्या तर आपण बघतो की तिथे काय काय पूर्ण झाले. इतक्यात सर्व शिष्य त्याला सोडून पळाले. आणि जे जखऱ्यामध्ये 13:7 मध्ये की मेंढरं विखरली जातील, ती भविष्यवाणी तिथं पूर्ण झालेली बघतो आपण. तो अपराधात गणलेला जो हा शास्त्रलेख आहे तो तिथं पूर्ण झालेला आपण बघतो. त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यात आली किंवा या सर्व गोष्टी स्तोत्र 22 मध्ये आपण ते बघतो. त्यानंतर माझ्या देवा तू माझा त्याग केलास, हे देखील आपण तिथं बघतो. तहान लागली आहे, आम घेतली, त्याचे हाड मोडणार नाही. आणि पूर्ण झाले आहे, प्रत्येक शास्त्रलेख पूर्ण झाले आहेत, हे आपण तिथं बघतो. आणि सर्वात शेवटी मला तुम्हाला सुवार्तेची एक आठवण करून देऊ द्या प्रियांनो, की सुवार्ता ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस ती ख्रिस्ताच्या वधस्तंभावर त्याच्या मृत्यूबद्दल असते, हे नक्की अगदी बरोबर आहे. सुवार्ता ही केवळ परंतु सुवार्ता ही केवळ ख्रिस्त आणि त्याच्या वधस्तंभावरील त्याच्या मरणाची नाही, तर ती गोष्ट वधस्तंभावर आपण खिळले गेलेले आहोत त्याची सुद्धा आहे. आणि हे आपण कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून ख्रिस्ताचा मृत्यू आणि माझे जे जुने पाप स्वभाव आहेत त्यांचं एकत्र ते गुंतलेले आहेत, ते अविभाज्य आहेत, ही आठवण आपण कायम ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपला जो प्रत्येक समय आहे तो आपला देह स्वभाव किंवा जो पाप स्वभाव आहे तो मारण्याचा असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर वधस्तंभावरचा माझा मृत्यू हा माझ्या जीवनाच्या केंद्रस्थानी असणं गरजेचं आहे. आणि जसा की त्या ख्रिस्ताचा मृत्यू हा सुवार्तेचा केंद्रबिंदू आहे, ख्रिस्ताचा मृत्यू हा सुवार्तेचा केंद्रबिंदू आहे, तसाच माझा जो मृत्यू आहे त्याच्याबरोबर मी वधस्तंभाला खिळलेला आहे. म्हणून माझा जो मृत्यू आहे तो देखील माझ्या जीवनाच्या केंद्रस्थानी असणं गरजेचं आहे. आणि म्हणून पौल म्हणतो शेवटी की फिलिप्पियराला पत्रामध्ये तो म्हणतो की अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. आणि आपल्याला तशा रीतीचं जी सुवार्ता आहे तर ती तशा रीतीची असणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताचा मृत्यू किंवा ख्रिस्ताचं कार्य नक्कीच सुवार्ता आहे. आणि परंतु सुवार्तेबरोबर आपण देखील एकजूट झालेलो आहोत. आणि म्हणून आपलं त्या वधस्तंभाला खिळलेलं असणं आणि आपले पाप स्वभाव जुने सर्व गोष्टी त्याला खिळलेलं असणं हे देखील त्या केंद्रस्थानी असणं गरजेचं आहे. आणि या गुड फ्रायडेच्या दिवशी आपण या सगळ्या गोष्टींवर थोडक्यात मनन करूया. आणि पुढं जात असताना मी ब्रदर अमित आहे त्यांना विनंती करतो की ते पुढे आपल्याला चालू. थँक्यू.
थँक्यू ब्रदर प्रशांत. देवाच्या वचनातून पुन्हा एकदा आपण या सर्व गोष्टींचं स्मरण करू शकलो. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती जे 7 उद्गार त्यांनी उद्गारले आणि त्यातील त्याच्याशी निगडीत असलेले सर्व जे सत्य आमच्या तारणासाठी आणि आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी गरजेचे आहेत त्याचं स्मरण पुन्हा एकदा या निमित्ताने आपण करू शकलो. बंधू प्रशांत यांचे मी आभार मानतो. यावेळेस आपण पुढे जाणार आहोत आणि गीत गाऊन आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. प्रभू येशूच्या त्या कार्याकरता प्रभूची स्तुती करूया. खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त जे आम्हाला त्या सर्व प्रकारच्या पापांपासून ते शुद्ध करतात आणि म्हणून त्याची स्तुती करत असताना आपण गीत गाऊया. येशू का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. सर्वजण आपण यावेळेस उभे राहूया आणि आनंदाने त्याची स्तुती करूया. येशू का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. उद्धार देता, शांति देता, उद्धार देता, शांति देता, अनंत जीवन
देता खरोखर त्या प्रभू येशूचं जे पवित्र रक्त आहे ते आपल्या पापांसाठी वधस्तंभावरती त्याने ओतलं आहे आणि त्याची दया कृपा आमच्यावरती झाली म्हणून आम्हाला सार्वकालिक जीवन देवाने त्या ख्रिस्ताच्या कार्याद्वारे दिलेलं आहे. म्हणून त्याची स्तुती असो, त्याला आपण धन्यवाद देऊया. आणखी एक गीत गाऊन आपण परमेश्वराची स्तुती करूया. भस्म ना हो गए हम तेरी दया, हे गीत गाऊन आपण परमेश्वराची स्तुती करूया. त्याची दया सनातन आहे. भस्म ना हो गए हम तेरी दया, तेरा प्यार ना होता कब तेरी दया. ओ भस्म ना हो गए हम
आपण सर्वजण खाली बसून घेऊया. आजच्या या संध्याकाळी परमेश्वराची आपण स्तुती करूया. खरोखर हा शुक्रवार जो आहे तो केवळ उत्तम नाही तर सर्वोत्तम आहे. कारण याच दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या मुक्तीचं मोल त्या वधस्तंभावरती दिलं आणि त्याचं जे कार्य आहे ते पूर्ण झालं. म्हणून आज आम्ही त्या ख्रिस्तामध्ये आणि प्रभू देव जो पिता आहे त्याच्या कार्यामध्ये आनंद करतो, त्याला धन्यवाद देतो, त्याची स्तुती करतो. पुन्हा एकदा आपल्यामध्ये पास्टर मंगेश रायराम आहे, त्यांना विनंती करतो आजच्या संध्याकाळी देवाच्या वचनातून ते आपल्याला इब्री लोकास पत्रातून ते आपल्याला मार्गदर्शन करतात.